दुधावरची साय. बाहेर आकाश गुदमरलेले होते. ढगांचा गडगडाटही मधून मधून ऐकायला येई. रस्त्यावरील धूळही सोसाट्याने उडत होती. पालापाचोळाही त्या धुळीच्या विमानात बसून प्रवास करत होता. रस्त्यावरची रहदारीही अत्यंत तुरळक अशी झाली होती. इतक्यात पुन्हा एकदा आकाशात गडगडाट झाला. विजेनेही त्यातच चमक मारली आणि थाडथाड असा गारांचा पाऊस सुरू झाला. उडणारी धूळ आणि तो पाऊस यांची मध्येच भेट होऊन ती खाली येत होती. त्यामुळे प्रकारचा सुवास येत होता. पाऊस आल्यामुळे आजूबाजूच्या घरांची खिडक्यादारे खाड खाड लावली गेली. काही मुले वडीलधाऱ्या माणसांची नजर चुकवून गारागोळा करण्याकरिता वळचणीला पागोळ्यांच्या आड उभी होती. पावसाच्या धारा झपाट्याने खाली येत होत्या. गाईच्या आचळातून दूध काढावे तसे मला वाटत होते ते. इतक्यात भयंकर गडगडाट झाला. कुठेतरी वीज पडली वाटते. पुन्हा पाऊस सुरू झाला. पावसाचे पाणी अंगणात चांगले वीजभर साचले. त्या साचलेल्या पाण्याच्या पृष्ठभागावर पाण्याच्या थेंबांच्या सरींनीच पाऊस वाजंत्री वाजवत होता. पुन्हा एकदा बाहेर वीज कडाडली आणि त्यावेळी घरात आई ओरडली, शांते, कार्टे आहेस तरी कुठं? इतका वेळ पावसात गारा वेचून परकराच्या ओच्यात काही गारा घेऊन शांती चोरासारखी दरवाजाच्या आडोशाला उभी होती. आईला चोरून ती पावसात खेळली. तिने गारा खाल्ल्या, वेचल्या. पावसाने तिचे केस भिजले, परकर भिजला. शांते, कार्टे आहेस तरी कुठं? पुन्हाही ओरडली. तशी थरथर कापत शांती पटकन घरात शिरली. पावसात भिजल्याने तिला हुडहुडी भरली होती आणि आई रागावेल या भीतीनेही ती कापत होती. अशा स्थितीतही गोळा केलेली एक गार तिने तोंडात टाकली. शांती तशा स्थितीत घरात शिरली, पण आईला तिची चाहूल लागली नव्हती. आई घरातून तशीच ओरडत ओटीवर आली. अरे, तू तरी पाहिलंस का तिला? कुठे गेली कोणास ठाऊक? तोच शांती आईच्या दृष्टीस पडली. आईने शांतीकडे रागाने पाहिलं, मात्र ती जास्तच घाबरली. तिने आपल्या परकराच्या हातात धरलेला सोगा सोडून दिला. विचून आणलेल्या बहुतेक गारांचे पाणी झाले होते. कार्टे, माझा डोळा चुकवून मरायला गेलीस का? शांती माझ्या बहिणीची मुलगी. तिला आज 9वे वर्ष लागले होते आणि तिच्या आईला म्हणजे माझ्या बहिणीला मरून आज 8 वर्षे झाली होती. शांतीच्या वेळी बाळणपणाकरिता म्हणून ती जी आमच्याकडे आली ती परत घरी न जाता परलोकातच गेली. तेव्हापासून शांती आमच्याकडे होती. ती माझ्या आईला म्हणजे तिच्या आजीला आईच म्हणे. पोरगी मोठी गुणाची, पण खोडकर होती, भयंकर अवखळ. सकाळपासून रात्रीपर्यंत 2-4 जिन्सांची पडझड तिच्या हातून झाली नाही असा दिवसच विरळा. आई ही तिच्यावर खूप संतापत असे. आई तिच्याशी नेहमी रागानेच वागे. तिचे आपले एक पालुपद, माझी पोरगी मरून गेली आणि तिचीही कार्टी राहिली आहे मला छळायला मागं. मनुष्य किती खोटं बोलत असतो प्रत्येक वेळी. आईने हा छळ आपण होऊनच मागे लावून घेतला होता. शांतीचे वडील तिला आपल्या घरी घेऊन जायला तयार होते, पण आई कुठे पाठवायला तयार होती? नको ग बाई, माझ्या पोरीची आठवण, मी नाही तिकडे पाठवणार. काय कार्टीला मला छळायचं असेल ते छळून घेऊ देत. माझ्या पोरीचं माझ्या हातून काही कमी झालं असेल ते ती आता फेडून घेते शांतीच्या रूपानं. कार्टे, माझा डोळा चुकवून पावसात कशाला गेली होतीस मरायला? शांती थरथर कापत म्हणाली, पुन्हा नाही जाणार. दरवेळेला तुझं हे असं आहे. काय ग, ते दुधाचं पातेलं कोणी सांडलं? माझ्या हातून पडलं. पण हात कशाला लावायला गेली होतीस त्याला? तू स्वयंपाकघरात नव्हतीस. मांजर खाईल म्हणून मी परकराला उचलून ठेवायला गेले कपाटात, ते पडलं माझ्या हातून. बरं तर बरं, माझं नशीब बरं, अंगावर सांडून भाजली नाहीस. शांतीने ओळखलं, आता माराशिवाय आपली सुटका नाही. तिने अगोदरच रडायला सुरुवात केली. तसा आईलाही चेव आला. कार्टे, मी मारायच्या अगोदरच का रडतेस? थांब हो, मग मारतेस तुला तर मी. आई उठली. तिने दोरी घेतली. ये पाहू कार्टे इकडं. शांती समोर आली. आईने तिचे हात धरले. बाहेर पुन्हा वीज कडाडली. कडाड, लख कण प्रकाश, पुन्हा आवाज आणि पाऊस. आई, मारू नको ग. मग कशाला गेली होतीस पावसात? गारा वेचायला. मी तुझ्याकरिताच आणणार होते गारा गोळा करून. आईने हात उगारला. का कुणास ठाऊक? शांती थोडी धीट बनली आणि थोड्याशा हळू आवाजात आईला म्हणाली, मला तू मारू नकोस. अगच हाटळे, माझी पोर मरून गेली आणि तिचीही काठी राहिली आहे मला छळायला. आई पुन्हा पुन्हा तेच म्हणत होती. तेच सांगते आई, दुधापेक्षा दुधावरच्या साईलाच जास्त जपावं लागतं, शांती म्हणाली. वरील प्रश्नोत्तरे
मी बाहेर बसून ऐकत होतो. कोण कोण सांगते आहे हे? शांती, 9 वर्षांची चिमुरडी. मला सुद्धा हे उत्तर सुचले नसते. मग शांतीने कसे दिले? हे काही शांतीचे उत्तर खास नव्हे. शांतीच्या तोंडून हे कुणीतरी दिले आहे. शांतीच्या तोंडून कोण बोलणार? दुसरं कोण? तिची आई. मी ओटीवर आलो आणि ओटीवरच्या खांबाला टेकून समोर पाहू लागलो. पाऊस पडत होता. मी उघड्या डोळ्यांनी पाहत होतो. का कुणास ठाऊक माझ्या मनाचे समाधान झाले. माझ्या डोळ्यात पाणी आलं. माझी मृत भगिनी या अफाट देखाव्यात कुठेतरी असेल अशी कल्पना करून त्या देखाव्यालाच मी नमस्कार केला आणि चटकन डोळ्यात आलेले पाणी पुसून घरात आलो. आजीच्या आणि नातीच्याही डोळ्यातून अश्रूंचे सर ओघळत होते. दोघी एकमेकींना निरखून पाहत होत्या. इतक्यात शांतीचा मुख घेत आई म्हणाली, माझी दुधावरची साय ती. या कथेचे लेखक होते य. गो. जोशी.